क्वेश्चन नंबर 1 आहे, डिफाईन डेफिनेशन्स 10 लिहायचे आहेत. तर ह्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा डायग्राम्स काढलेले आहेत. डेफिनेशन्स इथून स्टार्ट आहेत. डेफिनेशन्समध्ये काय काय आहे? पहिली CMRR कॉमन मोड रिजेक्शन रेशिओ. कॉमन मोड रिजेक्शन रेशिओ काय आहे की इट इज द ॲबिलिटी ऑफ ओपॅम टू रिजेक्ट द कॉमन मोड सिग्नल. म्हणजे एक अशी ॲबिलिटी आहे ओपॅमकडं. ओपॅम म्हणजे काय एक ॲम्प्लिफायर आहे. ॲम्प्लिफायर म्हणजे हे असं असतं त्रिकोण, हे ट्रायंगल, आणि ह्याच्यातनं करंट पास होतो, तर ह्याला ओपॅम म्हणतात. तर इट इज ॲबिलिटी ऑफ ओपॅम, ही एक ॲबिलिटी आहे ओपॅमची जी रिजेक्ट करू शकते एका कॉमन मोड सिग्नलला, म्हणजे कुठल्या पण सिग्नलला, इज कॉल्ड ॲज CMRR. मग सेकंड डेफिनेशन इनपुट बायस करंट. म्हणजे काय की इनपुट आणि करंटचं काहीतरी डेफिनेशन असणार. इट इज ॲव्हरेज ऑफ करंट, ही एक ॲव्हरेज आहे करंट फ्लोईंगची इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑफ ओपॅम. की एक ॲव्हरेज काढायचं, तर या फॉर्म्युलातच लिहिलं आहे. ॲव्हरेज काढायला आपण कसं करतो, प्लस करतो आणि जेवढे क्वांटिटीज आहेत त्याचं जेवढे नंबर आहेत त्यांनी डिवाईड करतो. आता 2च आहेत म्हणून तर 2ने डिवाईड केले. तसंच इट इज ॲव्हरेज ऑफ करंट दॅट फ्लोज इनटू इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल्स. म्हणजे जो करंट आता मी इथं काढला होता ना, हा ॲम्प्लिफायर, ह्याच्यामध्ये प्लस आणि मायनस असते, आणि इथून जे 2 करंट पास होत आहेत हे एक इन्व्हर्टिंग आहे आणि एक नॉन इन्व्हर्टिंग आहे. ह्या दोन्हीचं जे ॲव्हरेज आहे, या दोन्हीचा जो ॲव्हरेज आहे त्याला म्हणतात इनपुट बायस करंट. आता स्लीव रेट, इट इज मॅक्झिमम रेट चेंज ऑफ आउटपुट व्होल्टेज पर युनिट टाईम. हे स्लीव रेट म्हणजे काय आहे की एक मॅक्झिमम रेट आहे कुठलं पण आउटपुट चेंज करण्याचा रिस्पेक्ट टू पर युनिट टाईम, म्हणजे टाईमच्या आधारे. मग स्लीव रेट झाला. तर इनपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय, आयडियली वेन 0 इनपुट देन आउटपुट ऑल्सो 0. म्हणजे जेव्हा इनपुट 0 असेल तेव्हा आपल्याला आउटपुट पण 0 भेटणार. बट प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही आहे ड्यू टू अनअवॉइडेबल इम्बॅलन्स इनसाईड ओपॅम. म्हणजे अनअवॉइडेबल इम्बॅलन्स म्हणजे काय, करंट इम्बॅलन्स होतो आहे ओपॅममुळं, त्यामुळं. सो अप्लाय स्मॉल इनपुट व्होल्टेज टू इनपुट टर्मिनल, म्हणून एक छोटा इनपुट व्होल्टेज इनपुट टर्मिनलला जोडायचा टू मेक द आउटपुट व्होल्टेज 0, म्हणून आउटपुट व्होल्टेज 0 होतं. दिस इज कॉल्ड ॲज इनपुट व्होल्टेज लॉ. म्हणजे काय डेफिनेशन. मग PSRR ह्याची डेफिनेशन काय आहे की द चेंज इन अन ओपॅम, म्हणजे ओपॅमच्या इनपुटमध्ये झालेला चेंज एका व्होल्टेजमुळे ड्यू टू व्हेरिएशन इन सप्लाय व्होल्टेज, एका सप्लाय व्होल्टेजच्या व्हेरिएशनमुळं, इज कॉल्ड पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशो. नंतर आता 6वी डेफिनेशन इनपुट ऑफसेट करंट. द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन करंट इंटू इन्व्हर्टिंग. म्हणजे अल्जेब्रिक म्हणजे जो काय नंबरचा डिफरन्स आहे, अल्जेब्रिक म्हणजे असतं 1 2 3 4 5 6 आपले नंबर्स. द अल्जेब्रिक डिफरन्स जो काय आहे करंटचा इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल्समध्ये, त्याला म्हणतात इनपुट ऑफसेट करंट. म्हणजे आता हे जर आपलं हे ॲम्प्लिफायर आहे, ह्याच्यात 2 लाईन्स आहेत प्लस आणि मायनस, हे इन्व्हर्टिंग आहे आणि हे नॉन इन्व्हर्टिंग आहे. तर मग ह्या दोन्हीचा जो ॲव्हरेज डिफरन्स आहे ना, तर त्याला म्हणतात इनपुट ऑफसेट करंट. तर इथं 7th डेफिनेशन आहे व्होल्टेज गेन. व्होल्टेज गेन काय आहे की इट इज द रेशिओ ऑफ आउटपुट व्होल्टेज टू डिफरन्शियल इनपुट. म्हणजे काय की आउटपुट आणि डिफरन्शियल इनपुटचा जो काय रेशिओ असेल त्याला म्हणतात व्होल्टेज गेन. मग बँडविड्थ काय, इट इज द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी, एक फ्रिक्वेन्सीची रेंज आहे इन विच ॲम्प्लिफाईड ओपॅम विदाऊट चेंज इन गेन. म्हणजे ह्याच्यामध्ये ॲम्प्लिफिकेशन ओपॅमचं यूज होतं ज्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. मग युनिटी गेन BW प्रोडक्ट, तर UGBP असं म्हणून पण येऊ शकतं. इट इज बँडविड्थ ऑफ ओपॅम वेन व्होल्टेज गेन इज युनिटी. म्हणजे काय की ही एक बँडविड्थ आहे ओपॅमची जेव्हा व्होल्टेजचा जो गेन आहे तो युनिटी असतो, म्हणजे जास्त असतो. मग ऑफसेट आउटपुट ऑफसेट व्होल्टेज काय, व्होल्टेज ॲट आउटपुट ओपॅम विदाऊट इनपुट. म्हणजे असं व्होल्टेज आउटपुटला भेटलेलं आहे ज्याला इनपुट नाही आहे, त्याला म्हणतात आउटपुट ऑफसेट व्होल्टेज. आता क्वेश्चन नंबर 1 झाला. आता 2 ड्रॉ द सर्किट डायग्राम अँड वेवफॉर्म ऑफ नॉन इन्व्हर्टिंग क्लोज लूप ॲम्प्लिफायर अँड डिराईव्ह द एक्सप्रेशन. म्हणजे आपल्याला नॉन इन्व्हर्टिंग क्लोज लूप ॲम्प्लिफायरसाठी एक वेवफॉर्म आणि करंटचा डायग्राम काढायचा आहे. तर ह्या PDF आपला डायग्राम जो आहे नॉन इन्व्हर्टिंग ओपॅमचा तो इथं आहे आणि त्याचं जे आन्सर आहे ते खाली आहे. तर फर्स्ट काय आहे
की नॉन इन्व्हर्टिंग क्लोज लूप ॲम्प्लिफायर. तर ह्याच्यामध्ये काय आहे की एक ॲम्प्लिफायर काढला आहे. ह्याला दोन आपले टर्मिनल्स असतात, एक इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. तर जे प्लसवाला असतं ना ते नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे आणि जिथं मायनस आहे खाली तर हे इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे. तर ह्याला एक ह्याला एक करंटचा इनपुट दिला आहे, त्यामुळं करंट आउटपुट भेटला आहे. आणि ह्याला एक व्होल्टेज भेटला आहे, तर त्याचं आउटपुट पण व्होल्टेज आलं. तिथून एक त्याला रजिस्टर, हे फीडबॅक रजिस्टर जॉईंट केलेलं आहे. तर त्यालाच मग अजून एक रजिस्टर जॉईंट केलेलं आहे आणि हे ग्राउंडला हे केलं आहे. हा डायग्राम लक्षात ठेवायचा. ह्याच्यामध्ये कसं असतं की आपण जे काय वेवफॉर्म्स इनपुटला दिलेले आहेत त्याचं एम्प्लिफाय करून आपल्याला खाली वेवफॉर्म्स भेटतात. ॲम्प्लिफाय करून भेटतात म्हणजे काय की त्याची लेंथ वाढून भेटते. आता जसं की इथं साधं एक असं गेलं होतं, तर इथं बघा इथं मोठं झालं आहे आता असं आहे. हे झालं नॉन इन्व्हर्टिंगचा डायग्राम आणि वेवफॉर्म. आता इथे ड्रॉ डायग्राम ऑफ वेवफॉर्म्स आणि म्हणजे त्याचं आन्सर आहे म्हणजे डेरिवेशन. तर इथं काय आहे की हिअर इनपुट व्होल्टेज इज अप्लाय टू नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. ह्याच्यामध्ये इनपुट व्होल्टेज अप्लाय केलं गेलेलं आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला. तर हे इथं डायग्राममध्ये पण दिलेलं आहे की इथं एक इनपुट व्होल्टेज इनपुट व्होल्टेज भेटलेलं आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला. हा प्लस म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल असतो, ते लिहिलं आहे खाली. नंतर आणि एक फीडबॅक रेजिस्टन्स पण प्रेझेंट आहे इनपुट आणि आउटपुटच्या मध्ये. तर तो कुठं आहे इथं लिहिलेलं आहे, प्रेझेंट आहे इनपुट आउटपुटच्या मध्ये, त्याला म्हणतात नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. तर इथं हा जो आहे जे काय आहे हे त्याला फीडबॅक रेजिस्टर म्हणतात, तेच खाली लिहिलेलं आहे. मग जेव्हा एक इनपुट व्होल्टेज आहे आणि एक फीडबॅक रेजिस्टर आहे त्याला म्हणतात नॉन इन्व्हर्टिंग क्लोज लूप ॲम्प्लिफायर. पण जर आपण हा फीडबॅक रेजिस्टर काढला तर ह्याला ओपन लूप झाला. आत्ता विचारलं आहे क्लोज लूप. मग ह्याचा आन्सर मग काय इथे की व्होल्टेज अक्रॉस V2. तर सुपरपोजिशनचा थिअरम आहे फिजिक्सचा. तो काय असतो V2 इज इक्वल टू V1 अपॉन R1 प्लस RF इंटू V0. बट व्हर्च्युअल शॉर्टकट कॉन्सेप्ट. तर व्हर्च्युअल शॉर्टकट कॉन्सेप्ट ही आत्ताची आहे. त्याच्यामध्ये कसं असतं की जेवढं पण व्होल्टेज आहे त्या डायग्राममध्ये किंवा त्या नॉन इन्व्हर्टिंग क्लोज लूप ॲम्प्लिफायरमध्ये त्या सगळ्या व्होल्टेज इक्वल्स असतात एकमेकाला, ते लिहिलं. मग व्होल्टेज इक्वल आहे म्हटल्यावरती आता V1 आपल्याला काढायचं VS. मग VS इज इक्वल टू R1 अपॉन R1 प्लस RF इंटू V0 ॲज इट इज. हा फॉर्म्युला परत लिहायचा. बट AVF आपल्याला AVF काढायचा आहे तर तो किती असतो V0 डिवाइड बाय VS. मग आपण V0 डिवायडेड बाय VS लिहिलं. मग V0 डिवायडेड बाय VS आपण ओके. तर ह्याच्यामध्ये आपण AVFला V0 बाय VS केलं आहे. मग त्या V0ला आपण VSनी डिवाइड करायचं. VS काय आपला जो फॉर्म्युला आपण हा लिहिला आहे पाठ केला आहे तो. मग V0 डिवायडेड बाय VS मल्टिप्लाय बाय V0. मग V0ला V0 कॅन्सल झाला, त्या V0ला V0 कॅन्सल झाला. मग इथं काय आहे R1. मग राहिलेली टर्म कुठली आहे ही खालची टर्म ॲज इट इज लिहिली. ही खालची टर्म लिहिली की R1 आपला जो RF आहे तो काय आहे 1 प्लस RF बाय R1. मग त्या R1ला R1 कॅन्सल झाला, मग एवढीच टर्म राहती आहे, मग तेवढीच टर्म परत लिहिली. हा झाला आपला इथं डेरिवेशन. तर मग ह्या क्वेश्चन म्हणजे काय की ड्रॉ डायग्राम वेवफॉर्म ऑफ नॉन इन्व्हर्टिंग अँड ॲम्प्लिफायर अँड डिराईव्ह द इक्वेशन. मग ह्याच्यासाठी पहिल्यांदा तो वरचा डायग्राम, त्याच्या खालचे वेवफॉर्म्स आणि ही एवढी इक्वेशन, हे सगळं लिहायचं. आता हा झाला क्वेश्चन 1, 2. आता 3 मध्ये काय आहे क्वेश्चन 2 नंतर आता 3 मध्ये काय आहे की आपल्याला RF दिला आहे क्वेश्चनमध्ये, RIN आणि VCC VIN. तर हा क्वेश्चन कसा असतो फॉर इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर युजिंग ओपॅम्प RF दिला आहे, R1 दिला आहे, VCC VIN दिला आहे. कॅल्क्युलेट करायचं आउटपुट व्होल्टेज बोथ द ॲम्प्लिफायर्स. काय काय ह्याच्यात तर हे दिलेलं आहे. इन्व्हर्टिंग आउटपुट साठी फॉर्म्युला आपला हा आहे, आपण आत्ताच डेरिवेशनमधून काढला आहे, मायनस RF अपॉन RIN इंटू VIN. मग RF किती 100, R1 किती 10, हे 0 0 कॅन्सल होणार. 10 मल्टिप्लाय बाय 2 मायनसची साईन आहे तशीच.
20 म्हणून -20 वोल्ट. आता व्ही आउटचा फॉर्म्युला काय हा आहे 1 + RF/R1 × व्ही इन. मग 1 + RF/R1 0 0 कॅन्सल होतो × व्ही इन. मग 1 + 10 किती असतो 11. 11 मल्टिप्लाय बाय 2 22 वोल्ट. हा झाला थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 2 3 झाला. आता 4 फॉर इन्व्हर्टिंग क्लोज लूप ॲम्प्लिफायरसाठी डायग्राम आणि वेव्हफॉर्म काढायचे आहेत. तर ह्या PDF-मध्ये डायग्राम आपण पुढं काढलेले आहेत सगळे. कशासाठी काढायचं आता इन्व्हर्टिंगसाठी काढताना इथं आपण एक ॲम्प्लिफायर काढला. या ॲम्प्लिफायरला आपण एक फीडबॅक रजिस्टर जोडला आहे. मग त्या फीडबॅक रजिस्टरला एक करंट दिला आहे. एक इनपुट रजिस्टर जोडला आहे आणि त्याला आपण करंट दिला आहे. आणि मग परत एक नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ग्राउंडला अटॅच केलेली आहे. ही मायनस आहे म्हणजे ही इन्व्हर्टिंगसाठी आहे. जर इथं प्लस असता तर हे नॉन इन्व्हर्टिंगसाठी असतं स्टेटमेंट. पण इन्व्हर्टिंग आहे म्हणून इथं आधी पहिल्यांदा मायनस येणार असे. तर ह्याच्यामध्ये पण वेव्हफॉर्म कशात इनपुट वेव्हफॉर्म बघायची एकदम अशी लाईनला चिटकून आहे. आउटपुट वेव्हफॉर्म ॲम्प्लिफाईड आहे. ॲम्प्लिफाईड म्हणजे मोठी होऊन येताना. तर हे वेव्हफॉर्म आणि हा डायग्राम काढायचा आणि मग खाली एक जी डेरिवेशन आहे ती लिहायची. डेरिवेशन ओके. डेरिवेशन काय आहे इथे तर इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर क्लोज लूप. तर त्याच्यासाठी हिअर इन्व्हर्टिंग इनपुट व्होल्टेज दिला आहे एका इन्व्हर्टिंग टर्मिनलला. आत्ता सांगितलं की इथं मायनस आहे म्हणजे इन्व्हर्टिंग आणि प्लस आहे म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग. इन्व्हर्टिंग टर्मिनलला इथं इनपुट व्होल्टेज दिलेला आहे. तर मग अल्सो RF फीडबॅक ऑफ रजिस्टर खाली आपण एक झिगझॅग लाईन काढली ना म्हणजे रजिस्टर जोडला आहे. तर ती ह्याला अटॅच केली. तो फीडबॅक रजिस्टर आहे प्रेझेंट बिटवीन इन्व्हर्टिंग इनपुट आणि आउटपुट आणि इनपुटच्या मध्ये एक फीडबॅक रजिस्टर जॉईंट केलेला आहे. तर तो जो आहे इट इज निगेटिव्ह. मग फीडबॅक रजिस्टरला जो आहे तो निगेटिव्ह आहे म्हणून इट इज कॉल्ड ॲज क्लोज लूप इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. तर आता अकॉर्डिंग टू ओम्स लॉ तर ओम्स लॉ 10वीचा शिकवलेला असतो. V2 = I × R1. I म्हणजे करंट, R म्हणजे रजिस्टर. करंट मल्टिप्लाय बाय रजिस्टर इज R1 आहे. मग V0 काय I × RF म्हणजेच V2 आणि V0 दोनच आपण व्होल्टेज दिलेत ना. मग दोन्हीसाठी कॅल्क्युलेट करतोय. मग करंट × RF म्हणजे फीडबॅक रजिस्टर मल्टिप्लाय बाय करंट. आपला फीडबॅक रजिस्टर निगेटिव्ह आहे म्हणून इथं मायनस आले. मग -RF/I. मग गेन AVFचा जो फॉर्म्युला आहे तो V0/VS म्हणजे दोन्ही व्होल्टेजचा डिवायडेशन. मग तो V0 काय आहे आपला V0 आहे -RF/I आणि VS आहे R1I. मग लिहिला मग I कॅन्सल. मग एवढंच राहतंय टर्म. AVF आपला हा येतोय काय AVF आहे आपला एवढाच. आता क्वेश्चन नंबर झाला आता फिफ्थ क्वेश्चन काय आहे ड्रॉ ओपॅम्प अँड एक्सप्लेन इट्स ॲडव्हान्टेजेस. तर आता आपल्याला एक ओपॅम्प काढायचा आहे आणि त्याचे ब्लॉक डायग्रामनी एक्सप्लेन करायचा आहे. तर हा ओपॅम्पचा ब्लॉक डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये एक इनपुट स्टेज आहे, इंटरमिडिएट स्टेज आहे, लेवल स्टेज आहे आणि आउटपुट स्टेज आहे. तर हे जे आहे खाली लिहिलेले पॉईंट्स ते आपण ॲज इट इज खाली आता कसं करायचं पहिल्यांदा हा ब्लॉक डायग्राम काढायचा. ह्याच्यामध्ये काय आहे की जो पहिला बॉक्स आहे ह्याला 2 हे दिलेले आहेत टर्मिनल्स. एक आहे नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आणि एक आहे इन्व्हर्टिंग इनपुट. मग असे 2 द्यायचे ॲरोज म्हणजे ते इंटरमिडिएट स्टेजला जाते. मग परत लेवल शिफ्टिंग स्टेज आणि मग परत आउटपुट स्टेज ही फायनल आहे. ह्याच्यात जी खाली इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे तीच आपण त्या ब्लॉक डायग्रामला परत लिहायची. म्हणजे काय करायचं डायग्राम हा काढून झाला की मग नंबर 1 हेडिंग टाकायचं इनपुट स्टेज इट हॅज नॉन इन्व्हर्टिंग आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल्स लिहिलं. आणि मग जे काही इथं खाली आपण पाठ केलेलं लिहायचं आहे ते परत इथं लिहायचं. असं करत सेकंड नंबर परत इंटरमिडिएट स्टेज त्याच्यात पण हे जे आहे ते इथं लिहायचं. नंबर 3 लेवल शिफ्टिंग स्टेज. मग परत जे इथं इमिटर फॉलोज विथ कॉन्स्टंट करंट सोर्स ते इथं लिहायचं. असं हे चारी परत एक्सप्लेन करायची खाली. मग हा डायग्राम फक्त इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यात काय लिहिलं आहे तर डुअल इनपुट बॅलन्स आउटपुट डिफरन्शियल ॲम्प्लिफायर. ह्याच्यामध्ये काय की 2 इनपुट आपला इनपुट कुठले आहेत नॉन इन्व्हर्टिंग आणि इन्व्हर्टिंग 2 इनपुट आपण जोडलेले आहेत ते इथं लिहिलेलं आहे. डुअल इनपुट अनबॅलन्स आउटपुट डिफरन्स ॲम्प्लिफायर म्हणजे याच्यामध्ये अनबॅलन्स आहेत आपले जे आपण इनपुट्स लावलेत ते. लेवल शिफ्टिंगला इमिटर फॉलोअर विथ कॉन्स्टंट करंट सोर्स म्हणजे जो इमिटर आहे तो एका कॉन्स्टंट करंट सोर्सने फॉलो करतो आहे.
कम्प्लिटली सिमॅट्री पुश आणि पुल ॲम्प्लिफायर, म्हणजे सिमॅट्रीने ते एकच शिफ्ट स्टेज झालं आणि आपल्याला आता आउटपुट स्टेज भेटलं आउटपुट. असं हे सगळं सिक्वेन्स लिहायचं. काय करायचं, आधी हा डायग्राम काढायचा, ब्लॉक डायग्राम ऑफ ओप ॲम्प. हा क्वेश्चन आला तर डायग्राम काढला, 1 2 हे 1 2 3 4 ह्या 4 स्टेप्स ओळीने परत खाली लिहायच्या आणि ह्याची खालची माहिती ती त्याच्या पुढं लिहायची. असं करून हा एक क्वेश्चन एक्सप्लेन करा. आता क्वेश्चन नंबर 6 आहे आपला. या सिम्बॉल काढायचा आहे, पिन डायग्राम ऑफ IC 741 आणि ॲप्लिकेशन्स लिहायचे आहेत. तर आपले डायग्राम्स जे ते वरती आहेत. मग इथं काय आहे, हां तर सिम्बॉल आहे हा ओप ॲम्पचा. पहिल्यांदा एक ॲम्प्लिफायर काढायचा, 741 नाव आहे त्याचं दिलं. हे इन्व्हर्टिंग आहे आणि प्लस म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग आहे. ह्याला 2 इनपुट जोडले, ह्याला 2 आणि 3 नाव द्यायचं. ह्याला आपण एक V प्लस म्हणजे पॉझिटिव्ह VCC करंट आणि निगेटिव्ह VEE करंट असं जॉईंट केले. मग जे इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग इनपुट इथं लिहायचं आणि एक आपल्याला व्होल्टेजचं आउटपुट भेटणार हे लिहायचं. ह्या झाला सिम्बॉल ओप ॲम्पचा. पिन डायग्रामला काय करायचं, टोटल 8 पिन्स असतात. एक बॉक्स काढायचा, त्याच्यामध्ये I741 लिहायचं, 1 2 3 4 सगळे नावं द्यायचे, खालून जायचं 5 6 7 8. आणि हे झालं की ह्याचे नेम्स आहेत की ऑफसेट नल व्हॅल्यू, इन्व्हर्टिंग इनपुट, नॉन इन्व्हर्टिंग आणि निगेटिव्ह सप्लाय. परत मग काय ऑफसेट नल व्हॅल्यू पॉझिटिव्ह, आता इथे ऑफसेट नल व्हॅल्यू निगेटिव्ह होती, आता पॉझिटिव्ह आहे. आउटपुट पॉझिटिव्ह सप्लाय आणि परत NC. असं करून संपलं. आता ह्याचे ॲप्लिकेशन्स आहेत ते खाली आहेत. ह्याचे ॲप्लिकेशन्स हां तर काय आहे, ओप ॲम्प ॲप्लिकेशन काय काय आहेत तर ॲम्प्लिफायर, ॲक्टिव्ह फिल्टर, अर्थमॅटिक सर्किट, कंपॅरेटर, टायमर, मल्टिप्लेक्सर, टायमर व्हायब्रेटर, लॉग अँटीलॉग ॲम्प्लिफायर, हे सगळे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. आता क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय आहे की ड्रॉ अँड एक्सप्लेन इन्व्हर्टिंग समिंग ॲम्प्लिफायर. तर इन्व्हर्टिंग समिंग ॲम्प्लिफायरचा डायग्राम वरती आहे आणि डेरिवेशन इथे आहे. तर आपण डायग्राम बघू. इन्व्हर्टिंग समिंग ॲम्प्लिफायर. इन्व्हर्टिंग समिंग ॲम्प्लिफायरमध्ये काय केलेलं आहे, इन्व्हर्टिंग समिंग ॲम्प्लिफायर आहे. समिंग म्हणजे काय, 1 + 2 + 3. आपल्याला जास्त नंबर पाहिजे असतात सम करण्यासाठी. ओके, पण आपण जे इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर काढलं त्याच्यामध्ये आपण एकच इनपुट घेतला होता. आता ह्याच्यामध्ये आपण 3 इनपुट्स घेतो आहे म्हटल्यावरती R1 R2 R3 हे आपले 3 इनपुट्स आहेत. हे जोडलेत आपण आपल्या आपल्या इन्व्हर्टिंग टर्मिनलला, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल बेसला जोडला आहे. मग इन्व्हर्टिंग टर्मिनलला जोडले की त्याला करंट पण जाणार, व्होल्टेज पण जाणार. हे डायग्राम एकदा दोनदा काढून प्रॅक्टिस होते. ह्याला फीडबॅक रजिस्टर जॉईंट केला गेलेला आहे आणि ह्याचं आउटपुट पण व्होल्टेज आलं. मग I1 I2 I3 हे करंट फ्लोईंग आहेत R1 R2 R3 रिस्पेक्टिव्हली मधनं. आता ह्याचं हे खाली आहे डेरिवेशन. तर डेरिवेशन काय आहे ह्याच्यामध्ये की अप्लाय KCL लॉ. KCL म्हणजे काय असतं की क्रिचॉफ करंट लॉ. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय करणार, त्यासाठी I1 - I2 - I3 जेवढे पण करंट आहेत सगळे मायनस केलेत = 0. मग आपल्याला फाइंड करायचं आहे काय IF. मग IFला इक्वल टू केलं तरी I1 + I2 + I3 प्लस होणार. लक्षात ठेवायचं समिंग ॲम्प्लिफायर आहे म्हणून प्लस केलं आहे. आता व्हर्च्युअल ग्राउंड कॉन्सेप्ट आपण पहिल्याच इक्वेशनमध्ये पाहिलं की जे काय व्होल्टेज आहेत ते इक्वल असतात, म्हणून V1 + V0 + VA हे सगळे 0 आहेत अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. ओम्स लॉ काय आहे तर I1 आणि I2 आणि I3 3 आहेत. मग तिन्हीसाठी ओम्स लॉनी फाइंड करायचा. ओम्स लॉ काय असतो, व्होल्टेजचा डिफरन्स अपॉन रजिस्टर. तर आता व्होल्टेजचा डिफरन्स म्हणजे काय, V1 - VA, V2 - VA, V3 - VA डिवाइड बाय R1 R2 आणि R3. मग आता VA आपला 0 आहे म्हटल्यावरती काय होणार, VA 0 पुट केला सगळीकडे तर काय राहतंय V1/R1, V2/R2 आणि V3/R3 हे इथं लिहिलं. मग IF आपला काय येणार, IF काढायचं झालं तर VA - V0 डिवाइड बाय RF. RF आपला रेजिस्टन्स आहे फीडबॅकचा. मग मायनस केला VA आपला 0 आहे म्हटल्यावरती -V0 आपलं इथं आन्सर येणार डिवाइड बाय RF. पुट द व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. मग आता इक्वेशन 1 आपली कुठली होती, I1 + I2 + I3 आणि IF त्याला ह्याच्यामध्ये पुट करायचं. मग आपला I किती आहे आता V1/R1, V2/R2, V3/R3 आणि जो IF आहे तो किती आहे
आय एफ किती आला आपला इथं मायनस व्ही नॉट अपॉन आर एफ, मग तो आपण इथं इक्वल टूला लिहिला. बट R1 R2 R3 R इज इक्वल टू आर एफ, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की जेवढे पण रेजिस्टन्स आहेत ते आर एफला इक्वल आहेत. मग काय केलं आपण ॲज इट इज परत ही इक्वेशन खाली लिहिली. मग खाली लिहिली इक्वेशन की काय केलं 1 अपॉन म्हणजे सगळा रेजिस्टन्स एकाच साईडला घेतला की सगळे ॲडिशन्स केले व्होल्टेजचे आणि त्याला मल्टिप्लाय केलं 1/R एकाच आणि इक्वल टू आहे असंच खाली घेतलं. मग आर आपला जो खालचा आहे इथला तो आर आणि हा खालचा आर कॅन्सल होऊन जाणार. मग कॅन्सल झाल्यावरती व्ही नॉट जो मायनस होता इथं तो इकडं जाणार, मग तो प्लस होतो. मग व्ही नॉट इज इक्वल टू मायनस V1 + V2 + V3 ही आपली इक्वेशन आली. क्वेश्चन नंबर आपला आता 8वा चालला आहे काय की ड्रॉ नॉन इन्व्हर्टिंग समिंग ॲम्प्लिफायर. तर ते काय आहे इथं डेरिवेशन आहे आणि त्याचा जो डायग्राम आहे तो वरती आहे. नॉन इन्व्हर्टिंग समिंग ॲम्प्लिफायर हां ह्याच्यामध्ये पण सेम आहे की नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर होता तसा आपण एक ॲम्प्लिफायर काढला आहे. त्याला आधी एकच रेजिस्टन्स जॉईंट असायचा, तर आता ह्याच्यामध्ये आपण 3 रेजिस्टन्स घेतले आहेत. त्याला वरती एक फीडबॅक रेजिस्टन्स जॉईंट केलेला आहे आणि त्याला पण आता एक रेजिस्टन्स घेतला ना असा तर त्याला एक करंट जातो, त्याला व्होल्टेज जातात, असं फिक्स असतं की बाबा आता रेजिस्टन्स काढला आहे तर हे व्होल्टेज आणि करंट आलाच पाहिजे डायग्राममध्ये. मग इथं आपण VCC जॉईंट केला, VEE मायनस जॉईंट केला. आता खाली डेरिवेशन बघू. तर डेरिवेशन काय आहे की अप्लाय द सुपरपोजिशन थिअरम. तर सुपरपोजिशन थिअरम काय असतो तर आपला जो V1 आहे तो RB अपॉन RA + RB इंटू VA हा आपला फर्स्ट इक्वेशन आहे आणि V11 काय आहे RA + RB + RB इंटू VB म्हणजे काय की आता एक A साठी आणि एक B साठी असं फाइंड केलं आहे व्होल्टेज आणि रेजिस्टन्सच्या पर्स्पेक्टिव्हने. मग आपला जो V1 असतो तो आहे ह्या दोन्हीचा ॲडिशन म्हणजे 1 आणि 2 इक्वेशनचं ॲडिशन. मग V1 आपण इक्वल टू काय केलं हे दोन्ही इक्वेशन इथं लिहिल्या त्याचं ॲडिशन केलं. बट आपला RA इज इक्वल टू RB इज इक्वल टू R म्हणजे जे काय रेजिस्टन्स आहे तो Rच्या इक्वल आहे. म्हणून आपण जिथं RA RB काय होतं तिथं सगळीकडे फक्त RR लिहिलं आहे. मग RR लिहिल्यावर तर R + R 2R असतं, मग 2R प्लस ओके R कॅन्सल होऊन गेलं. मग एवढंच राहिलं 1/2 इंटू VA + VB. V नॉट इज इक्वल टू AVF इंटू V1 म्हटल्यावर AVF फाइंड करायचा आहे. AVF काय असतो 1 + RF/R. हे काय जे फॉर्म्युले आहेत ते काय फिक्सच आहेत की हे पाठ करायलाच लागतात. मग ही डेरिवेशन एकदा पेजवर लिहायची, अशी 1-2 वेळा न बघता लिहिली तर ती पाठ होते. डेरिवेशन इम्पॉर्टंट आहेत, डायग्राम्स त्याचा वेवफॉर्म आणि डेरिवेशन्स. बट RF R1 R हे लक्षात ठेवायला तर टेक्निक सांगितली ना की बाबा हा फॉर्म्युला आहे, ह्या दोन्हीचं आता ॲडिशन केलं आहे. मग सगळे रेजिस्टन्स इक्वल ठेवले आहेत, सगळे रेजिस्टन्स इक्वल केले की त्या V1 आणि V2चं हे ॲडिशन आहे ते कंटिन्यू केलं. आपल्याला R सगळे R इक्वल आहेत Rच्याच, म्हणून जिथं ABC काय व्हेरिएबल होते तिथं सगळीकडे फक्त RR लिहिलं आहे. मग त्या R कॅन्सल काय ते ॲडिशन होणार 2R होतं आहे. R कॅन्सल केलं आहे, मग कॅन्सल झालं तर 1/2 राहतो. मग आता आपल्याला VB मग V नॉट आपल्याला फाइंड करायचा आहे, तो असतो AVF इंटू V1. मग AVFचा फॉर्म्युला काय 1 + RF/R. मग RF आहे तो आपला Rच्याच इक्वल आहे, म्हणून AVF काय झाला 1 + 1. मग आन्सर आलं 2. मग आपलं V नॉटची व्हॅल्यू टाकली ती किती आहे 2 इंटू VA + VB / 2. मग 2ला 2 कॅन्सल झाला, मग VA + VB आपलं आन्सर आलं. ह्या अशा स्टेप्स लर्न करायच्या की इथं ॲडिशन केलं, आता हे इक्वल ठेवलं आहे म्हटल्यावर हे आता कॅन्सल होतं आहे, ॲडिशन होतं आहे, हे सगळं मग लिहून पाठ करायचं असं. आता क्वेश्चन नंबर हे 8 झाले. आता 9वा ड्रॉ द इंटिग्रेशन. मग 10वा काय आहे डिफरन्शिएशन आणि कम्पॅरेटर. हे 3 आहेत, ह्या तिन्हीतला एक येऊ शकतो. मग आता इंटिग्रेटर डिफरन्शिएटर आणि कम्पॅरेटर बघू तिन्ही पण. ह्याचं जे डायग्राम आहे तो वर असेल. इंटिग्रेटर इंटिग्रेटर काय आहे तर इंटिग्रेटरला एक कॅपॅसिटन्स यूज केला गेलेला असतो. हा असं जे सिम्बॉल असतं ना ते कॅपॅसिटन्सचं असतं. मग आपण इथं काय केलं एक आपला ॲम्प्लिफायर काढला, त्याला आपण एक रेजिस्टन्स दिला, खाली आपलं नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जॉईंट केली, मग इथनं एक कॅपॅसिटन्स दिला. इथं आपण एक फीडबॅक रेजिस्टर जो देत होतो ना इथं
जो असा आपण लाईन आणायचो आणि इथं असं करायचो, त्याला RF म्हणायचो. त्याच्याऐवजी आता आपण कॅपॅसिटन्स यूज करतो आहे. बाकी काहीच फरक नाही आहे डायग्राममध्ये. मग आता त्याच्या वेव्हफॉर्म्स पाहूयात. त्याच्या वेव्हफॉर्म्सला कसं असतं की ही लाईन आहे ना, ही अशी एक सेंटर लाईन का काढायची, म्हणजे हे इक्वल आहे हे समजतं. मग जर आपण असं इनपुट दिलं वेव्हफॉर्मचं, तर त्याचं जे आउटपुट असणार ते उलटं होऊन येते. आणि मग त्याचं जर आपण बॉक्समध्ये इनपुट असेल तर त्याचं आउटपुट स्पाइक्समध्ये येते, म्हणजे हे असं जे आहे ट्रायंगल खालचे त्याच्यामध्ये. हे झालं इंटिग्रेटरचं डायग्राम आणि वेव्हफॉर्म. आता ह्याची डेफिनेशन काय, ते डेरिवेशन खाली असेल. इंटिग्रेटर काय आहे की गिव द इंटिग्रेशन इनपुट सिग्नल ॲट आउटपुट ओपॅम्प, की इनपुटचा सिग्नल द्या आउटपुटसाठी. अप्लाय KCL काय असतं, करंट इक्वल असतात. I1 इज इक्वल टू IF. IC म्हणजे I कॅपॅसिटन्स होता ना जो आपला, त्याला दिलेला जो आपला करंट आहे IC असतो तो फाइंड करायचा. त्याचा फॉर्म्युला कॅपॅसिटन्स असतो Cddt इंटू VC. मग CF काय असणार, CF ddt इंटू VC. ही झाली सेकंड इक्वेशन. मग अकॉर्डिंग टू ओम्स लॉ काय सांगतो आपला की I इज इक्वल टू व्होल्टेजमधला डिफरन्स अपॉन रेजिस्टन्स. व्होल्टेज काय आहे V in आणि V2 मायनस करायचं डिवाइड बाय R1. मग VC काय आहे V2 मायनस V0 ड्यू टू व्हर्च्युअल ग्राउंड कॉन्सेप्ट. तर व्हर्च्युअल ग्राउंड कॉन्सेप्ट काय असते की सगळे व्होल्टेज इक्वल आहेत. मग V2 इज इक्वल टू 0. मग VC इज इक्वल टू मायनस ऑफ V0. आपल्याला हा VC फाइंड करायचा आहे. मग करंट काय I1 इज इक्वल टू कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला जो मागं लिहिला आपण आता, CF ddt इन मायनस V0. मग आपला करंट काय आहे, व्होल्टेजचा डिफरन्स. इथं I1ची व्हॅल्यू आहे, ही I1ची व्हॅल्यू असं लक्षात ठेवायचं. आता ही I1ची व्हॅल्यू लिहिली तर मग इथं I1 आहे, मग तिथं I1ची व्हॅल्यू लिहिली इक्वल टू आहे असं परत लिहिलं. मग V2 आपला 0 आहे. मग म्हटल्यावर V2 0 पुट केला इथं 0. मग किती राहतं V in अपॉन R1. मग लिहिला इक्वल टू सेम डेरिवेशन खाली. मग V in इज इक्वल टू CF. आता हा इकडं जाणार, मग CF फाइंड करायचा ना कॅपॅसिटन्सचा, म्हणून मग CF इकडं गेला की इथं प्लस होता, मग इकडं गेला मायनस होणार, म्हणून इथं मायनस आलं ddt. मग इथला मायनस कॅन्सल होऊन गेला कारण हा प्लस इकडं गेला आहे. मग हे राहतं इक्वेशन. मग आपला जो V in आहे तो आपण पुढं घ्यायचा, त्याला इंटिग्रेट करायचा 0 आणि t नी. मग आन्सर आपलं इक्वेशन ही आली. हे झालं आपलं इंटिग्रेटर. आता आपण पाहूया डिफरन्शिएटरमध्ये परत एकदा आपण RF हा आपला फीडबॅक रेजिस्टन्स जॉईंट केला. हा ॲम्प्लिफायर काढला, टर्मिनल्स मायनस प्लस दिले, VCC VEE सेम आहे. खाली सप्लाय दिला. इथं रेजिस्टन्स जो काढला आहे तो आपला R कॉम्प म्हणजे काय, इथं कंपॅरेटर आहे. आणि इथं पण आपण एक कॅपॅसिटन्स घेतला आहे कारण डिफरन्स काढायचा आहे. त्याला व्होल्टेज जॉईंट केला, त्याचा करंट लिहिला. इथं एक रेजिस्टन्स त्याला जॉईंट केला. तर ह्याच्या वेव्हफॉर्म्समध्ये कसं होतं की आता हे आपण जे केलं ह्याला पण उलटच भेटतं, म्हणजे जे आपल्याला इनपुट आपण दिला आहे असा, तर त्याचा आउटपुट आपल्याला खालून असा उलटा भेटला आहे. तसं बघायचं, हे असं दिलं आहे तर ह्याचं आउटपुट असं आहे. मग तिथं बॉक्सचं जर आउटपुट दिलं आपण तर आपल्याला फक्त स्पाइक्स म्हणजे असे टोकं भेटत आहेत. ओके, हे काढायचं तसं. हे झालं डायग्राम वेव्हफॉर्म. आता ह्याचे डेरिवेशन बघू. आता ह्याचे डेरिवेशन बघू. तर ह्याच्यात काय आहे, कॅपॅसिटन्स इन्व्हर्टिंग इनपुट कनेक्टेड टू R आणि अप्लाय KCL. म्हणजे जो कॅपॅसिटन्स आहे हा, तर हा आपण इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हणजे तो जो हा इथं मायनस आहे तर इन्व्हर्टिंगला आपण ह्याला जॉईंट केलं गेलेलं आहे. तर मग त्यांनी सांगितलं ते लिहिलं आहे. मग अप्लाय करायचं KCL काय सांगतं, करंट्स तुमचे इक्वल आहेत. करंट्स इक्वल आहेत म्हटल्यावर ICचा फॉर्म्युला काय आहे तर Cddt अपॉन VC. मग हाच परत खाली लिहिला आहे. अप्लाय ओम्स लॉ. मग ओम्स लॉ काय सांगतं की जो करंट आहे त्याच्यात व्होल्टेजचा डिफरन्स डिवाइड बाय रेजिस्टन्स, म्हणून V2 मायनस V0 डिवाइड बाय RF आपला रेजिस्टन्स फीडबॅक आहे इज इक्वल टू RC. मग VC काढायचं असेल तर VC काय असणार, V in आणि V2 मधला डिफरन्स. मग V2 मायनस V0 डिवाइड बाय RF म्हणजे ही जी आहे तो झाला आपला VC. मग VC इज इक्वल टू C1 अपॉन ddt V इंटू VC. मग VC काय आपला V in मायनस V2 तो लिहिला. मग V2 आपला जर 0 असेल तर आपल्याला इक्वेशन अशी भेटणार की मायनस V0 अपॉन NF C1 ddt V in. मग मायनस V0 आणि NF इकडं गेला म्हणून हा आहे आपला RF.
मग RF म्हणजे रेजिस्टन्स फीडबॅक, तो रेजिस्टन्स फीडबॅक इकडे गेला. मग -V0 = C1 RF d/dt. मग ह्याला निगेटिव्ह सिम्बॉल द्यायचा, कारण हे इन्व्हर्टिंगसाठी, म्हणजे तो ॲम्प्लिफायर आहे त्याच्यामध्ये इथं इन्व्हर्टिंग सिम्बॉल आहे म्हणून. मग इथं मायनस साईन आली. आता तर डिफाईन कंपॅरेटर, ड्रॉ कंपॅरेटरचा क्वेश्चन आला तर पहिल्यांदा काय करायचं, हे कंपॅरेटर लिहायचं, त्याच्यासाठी 2 डायग्राम काढायचे, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. मग पहिल्यांदा इन्व्हर्टिंग लिहायचं, इन्व्हर्टिंग त्याचं डायग्राम, त्याचा वेव्हफॉर्म काढायचा, नॉन इन्व्हर्टिंग लिहून त्याचं काढायचं. ते काढून झालं की ह्याच्यात कसं काढलं आहे, तर पहिल्यांदा एक ॲम्प्लिफायर आहे, त्याला रेजिस्टन्स जॉईंट केला आहे आणि एक व्होल्टेज जॉईंट केला आहे, परत ह्या ग्राउंडला दिलं आहे एक व्होल्टेजनुसार. हे सोपं आहे डायग्राम. आणि नॉन इन्व्हर्टिंगसाठी पण सेम डायग्राम आहे, R1 रेजिस्टन्स जॉईंट केलं आहे, सेम आहे डायग्राम. फक्त फरक कुठं राहतो की आता इथं प्लस खाली प्लस आणि मायनस, मग मायनसला आपण R1 दिला आहे, इथं 2 आणि 3 लिहायचं आहे, कारण की हे 2 टर्मिनल्स आहेत. तर ह्याच्यामध्ये काय आहे, आपण जेव्हा आपल्या असा इनपुट देतोय, म्हणजे आपण तर इकडं असंच देतो ना इनपुट, तर तेव्हा आपल्याला बॉक्स आपल्याला असा आउटपुट भेटणार आहे. आणि इथं आपण जेव्हा इनपुट देतोय तेव्हा मोठे बॉक्स भेटणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. आता हे झालं त्याची डायग्राम आणि वेव्हफॉर्म. मग त्याची इक्वेशन बघू. तर आता इक्वेशन ह्याला कंपॅरेटरला नाही आहे, ह्याच्यात थिअरी आहे. तर काय लिहिलं इथं की कंपॅरेटर, पहिल्यांदा कंपॅरेटरचा क्वेश्चन आला की कंपॅरेटर लिहायचा, हा पॅरेग्राफ लिहायचा. इन्व्हर्टिंग लिहायचं, इन्व्हर्टिंगचा डायग्राम वेव्हफॉर्म काढायचे, हे 2 पॉईंट लिहायचे. नॉन इन्व्हर्टिंगचा डायग्राम वेव्हफॉर्म काढायचे, हे 2 पॉईंट लिहायचे. तर काय आहे, इज अन ओपन लूप कॉन्फिगरेशन ऑफ ओप ॲम्प. इट कम्पेअर अ सिग्नल व्होल्टेज. काय आहे, एक ओपन लूप कॉन्फिगरेशन आहे, त्याच्यामध्ये एक सिग्नल व्होल्टेज इनपुट टर्मिनलला जॉईंट केला आहे, त्याला म्हणतात व्होल्टेज. ऑन अदर इनपुट टर्मिनल मे बी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज, म्हणजे पॉझिटिव्ह पण असू शकतं, निगेटिव्ह पण असू शकतं. तर इन्व्हर्टिंगमध्ये काय की जर Vin मोठा असेल V रेफरन्सपेक्षा, तर आउटपुट व्होल्टेज आहे तो आपल्याला निगेटिव्ह सॅच्युरेशन भेटणार. जर काय ते व्होल्टेज रेफरन्स आपला मोठा आहे Vinपेक्षा, तर आउटपुट जो आहे तो आपल्याला पॉझिटिव्ह सॅच्युरेशन भेटणार. मग नॉन इन्व्हर्टिंगसाठी काय की जर आपला Vin मोठा आहे V रेफरन्सपेक्षा, तर आउटपुट व्होल्टेज गोज पॉझिटिव्ह सॅच्युरेशन. आणि जर V रेफरन्स मोठा आहे Vinपेक्षा, तर आउटपुट व्होल्टेज निगेटिव्ह सॅच्युरेशन. हे लक्षात ठेवायचं, हे बेसिक पॉईंट्स सोपे आहेत, 2-2च पॉईंट लिहायचे आहेत त्याला. हा झाला आपला कंपॅरेटरचा क्वेश्चन. आता हा आपला लास्ट क्वेश्चन काय आहे की ड्रॉ द टाईप ऑफ डिफरन्शियल ॲम्प्लिफायर्स. ह्याच्यामध्ये काय आहे, डुअल इनपुट बॅलन्स आउटपुट. त्याच्यात 4 टाईप्स आहेत टोटल डुअल. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, एक इनपुटला 2 रजिस्टर्स जॉईंट केले, त्या 2 रजिस्टन्सपासून C1 आणि C2 मायनस आणि प्लस आहे, इथून हे जॉईंट केले सगळे. आणि मग खाली परत एक रेजिस्टन्स घेऊन त्याला मग आपला व्होल्टेज पण येणार, इकडून पण R1 असेल तर इथं R2 असणार. असं हे 1 आणि हे 2 साठी असे 2-2 केसेस तयार केले. इथं -V जॉईंट केलं खाली. तर ह्याच्यात काय, हिअर आउटपुट टेकन बिटवीन 2 कलेक्टर आणि बॅलन्स आउटपुट. ह्याच्यामध्ये 2 कलेक्टरच्या म्हणजे C1 आणि C2च्या मध्ये आपण आउटपुट घेतलेलं आहे, सो ह्याच्या आपल्याला आउटपुट बॅलन्स आउटपुट भेटणार. सेकंड टाईप आहे काय, ड्युअल इनपुट अनबॅलन्स आउटपुट. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह VCC लिहिलं, सेम डायग्राम काढायचे. ओके, सेम डायग्राम काढली. ह्या डायग्राम्समध्ये डिफरन्स बघायचा. ह्याच्यामध्ये रजिस्टर्स जे आहेत ते इथं खाली काढलेले आहेत पहिल्या डायग्राममध्ये. ह्या डायग्राममध्ये जे रजिस्टर्स आहेत ते इथं वरती साईडलाच काढलेले आहेत. मग एवढाच फरक आहे, बाकी सेम. हिअर द आउटपुट टेकन अक्रॉस 1 कलेक्टर. ह्याच्यामध्ये कलेक्टर फक्त एकच प्रेझेंट आहे, तो कुठला आहे आपला हा. बाकी इथं C1 C2 लिहिलं नाही आहे, म्हणून 1 कलेक्टरमध्ये प्रेझेंट विथ रिस्पेक्ट टू अदर टर्मिनल्स कनेक्टेड टू ग्राउंड. बाकीचे सगळे ग्राउंडला कनेक्टेड आहेत असं आहे. मग सिंगल इनपुट बॅलन्स आउटपुट. सिंगल इनपुटसाठी काय केलं, तर परत ह्याच्यामध्ये सेम डायग्रामसारखं स्ट्रक्चर आहे, ह्याला ग्राउंडला जोडलेले आहेत हे सगळे रेजिस्टन्स. ओके, आणि इथं एकच रेजिस्टन्स घेतला आहे आणि इथं रेजिस्टन्स नाही घेतला आहे. मग हिअर ओनली 1 इनपुट इज अप्लाइड टू आउटपुट ऑफ 2 कलेक्टर, म्हणजे आउटपुट 2 भेटणार आहेत एका इनपुटनी. आता 4th टाईप बघू. तर 4th टाईप काय आहे, सिंगल इनपुट अनबॅलन्स आउटपुट. ह्याच्यामध्ये काय केलं की 2 परत सेम डायग्राम आहे इथनंपर्यंत. मग ह्याच्यामध्ये एकच रजिस्टर यूज केला आहे, तो ग्राउंडला जोडला आहे. परत इथं एक रजिस्टर यूज केला आहे
आणि इथं रजिस्टर नाही यूज केला. इतर जो रजिस्टर असायचा ह्या दोन्हीच्या आधी तसा नाही आहे. हिअर वन इनपुट अल्सो आउटपुट इज टेकन अक्रॉस कलेक्टर टर्मिनल विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. म्हणजे ह्याच्यामध्ये जे इनपुट आहे ते आउटपुटच्या अक्रॉस म्हणजे अपोजिट घेतलेलं आहे आणि कलेक्टर टर्मिनलच्या विथ रिस्पेक्ट आहे ग्राउंडला, म्हणजे सगळे ग्राउंडला कनेक्टेड आहेत. तर हे डायग्राम्स काढायचे आणि प्रॅक्टिस करायची.